जिल्ह्यातील एलपीजी सिलेंडर टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले। गॅस द्या अन्यथा आंदोलन तीव्र करू अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून याचा मोठा फटका सामान्य नागरिक, लहान व्यावसायिक, हॉटेल चालक आणि विद्यार्थ्यांना बसत आहे। अनेक भागांमध्ये गॅस एजन्सीकडून वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या, त्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक स्वयंपाकावर गंभीर परिणाम झालाय। विशेषतः लहान हॉटेल व्यावसायिक आणि हातगाडी चालकांचं उत्पन्न घटलं असून विद्यार्थ्यांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे। काही ठिकाणी नागरिकांना पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागत असल्याचं चित्र आहे। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत गॅस वितरणात पारदर्शकता नसल्याचं सांगितलं। काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याची शक्यता व्यक्त करत आहे। सर्वसामान्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। आमच्यासारख्या लोकांना मिळत नाही आहे आणि हा एवढा तुटवडा हा नरेंद्र मोदी कधी भरून काढेल याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत कलेक्टर ऑफिसमध्ये। मिळतच नाही जिल्ह्यामध्ये सिलेंडर। आज तुम्हाला माहीत असेल की वर्धा जिल्ह्यामध्ये इव्हन पुऱ्या भारतामध्ये ह्या मोदी सरकारने जे आश्वासन दिले लोकांना की सिलेंडरची तुम्हाला कमी जाणार नाही, पण आपण पाहत आहोत की प्रत्येक गावखेड्यामध्ये, विद्यार्थ्यांना, आश्रमामध्ये, हॉटेलमध्ये इथे वारंवार सिलेंडरची तुटवडा होत आहे आणि हे आश्वासन आम्हाला खोटे आश्वासन देऊन लोकांना भयभीत करत आहे। आज आम्ही कलेक्टरला ह्याबद्दल निवेदन देत आहे की आताच अकोल्यामध्ये एक आमचे माजी सरपंच यांनी सिलेंडर लाईनीमध्ये राहून त्यांना तब्येत खराब झाल्याने त्यांचा जीव प्राण गेला, याचं भरपाई हे गव्हर्नमेंट देणार का? अशा पद्धतीने अगर हे सिलेंडर ह्या देशामध्ये अगर तुटवडा होत असेल ते यांनी जाहीर करायला पाहिजे। आणि आज आमच्या पक्षा आदेश बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही ह्याबद्दल वर्धा जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आहे, पण त्यांना आम्ही समजून सांगत आहे की इथे सिलेंडरची काळाबाजारी होत आहे, त्याच्यावर लक्ष कोण देईल याबद्दल कलेक्टर साहेबांना आम्ही आज याची मागणी केली आहे। आणि पुढे पण आम्ही पक्षाच्या आदेशानुसार इथे जे पण आंदोलन राहील ते आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू अगर आमच्या मागण्या याने पूर्ण नाही केल्या तर।